नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. आणि आज 19 जानेवारी आहे, तरीही अजून काय पोटभर पाऊस होत नाही. टेम्परेचर जे आहे ते जवळजवळ उन्हासारखंच आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे पाणी सोडलं आहे 2 वेळा, म्हणजे हे दुसरं पाणी झालं आहे कालच. तर एक 10 ते 12 दिवसाआधी आपण पाणी सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर ताणही खूप जास्त होता. आणि आता इथे तुम्हाला मी दाखवतो की ताण कसा बसायला पाहिजे. जसं की इथे तुम्ही बघू शकता, एक झाड गेलेलं आहे, 2 झाडं गेलेले आहे, त्याच्यानंतर तिसरं झाड, असे 3 झाडं इथं, 3-4 झाडं गेले, म्हणजे मेले अक्षरशः. आणि त्यानंतर आपण पाणी द्यायचा निर्णय इथे घेतला. तर ते पाणी द्यायचा निर्णय आपल्याला पास झाला की नाही हे तिथं तुम्हाला दाखवतो आहे. तर अशा प्रकारचे फुलं आपल्याला पाहायला मिळते बघा. डायरेक्ट फुल नाही आहे शक्यतोवर, डायरेक्ट फुल कमी आहे, पण नवतीतूनच फुल जास्त आहे. तर नवतीतून फुल येण्यासाठी आपण काही इथे काय केलं, नवतीमध्ये जे बऱ्याच ठिकाणी आता सध्या नवतीच दिसत आहे. बऱ्याच जणांचे फोन येत आहे की नवतीच वाढत आहे, नवती दिसत आहे, फुलाचं प्रमाण खूप कमी आहे. तर नवतीमधून आपण फुल काढण्यासाठी काय केलं आहे, तर इथं आपण जे स्टोरेजसाठी काम केलं आहे, म्हणजे स्टोरेज वाढण्यासाठी, म्हणजे फुल येण्यासाठीचे जे स्टोरेज पाहिजे असते झाडामध्ये नॅचरल, त्याच्यासाठी आपण जे 05234 आणि बुस्ट ग्लुकोपॉटॅशचा स्प्रे घेतला होता उन्हाळ्यामध्ये. म्हणजे पाणी चालू असतानाच किंवा काही बागांना तानावर सोडल्यानंतर पण घेतला पण. तर त्याचा इथे 100% फायदा जाणवतो आहे. आणि ज्यांना ज्यांना आपण ते स्प्रे दिले होते आणि पाऊस चांगला झाला आहे, पाणी सोडलं आहे, अशांना बहार 100% दिसतो आहे. हो बघा. तर अशा प्रकारे आपल्याला तयारी जर आधी करून ठेवली तर बाग 100% फुटतोच. याच्यातला जो काही अजून राहिलेला बाग आहे तो पण पूर्ण 100% फुटून जाणार आहे. कारण आपण पुढचं पाणी आता याला गरज नाही आहे पुढचे 10 दिवस, तरी 10 दिवसानंतर पाणीही देणार आहे. पाण्यासोबत जे न्यूट्रिशन पाहिजे ते न्यूट्रिशन पण येणार आहे, जेणेकरून एवढ्या टेम्परेचरमध्ये हा बहार टिकेल. आता पुढं पाऊस कसा येतो आहे आपल्याला नाही माहिती, की किती येतो आहे, कसा येतो आहे, किती वेळ थांबतो आहे, त्याची काही आयडिया नाही आहे. आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये बहार टिकवायचं कसं आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे. पण आता याच्यानंतर आपण याला जो न्यूट्रिशन आहे, कारण बेसल डोस आपण सांगतो आहे की बहार फुटल्यानंतर घ्या. आता हा जो बहार फुटणार आहे किंवा फुटलेला काही, याच्यानुसार आपण ठरवू शकतो की आपल्याला किती माल लागणार आहे आणि किती डोस द्यायला गरजेचं आहे. म्हणजे आपले पैसे सेफ होतील, जे आपण बेसल डोस टाकतो तो सेफ होईल. आणि OSA, त्यानंतर एखादं सिलेटेड फेरस, एखादं बुरशीनाशक आणि एक साधं कीटकनाशक, क्लोरोसायपर नको, इमिडा किंवा ॲक्ट्रा घ्या, जेणेकरून थ्रिप्स वगैरे येणार नाही. कोळीचा अटॅक पण असतो, पण कोळीचा अटॅकसाठी आपण सेपरेट स्प्रे घेणार आहे कोळीसाठी, थोडं कळी उमलाच्या अवस्थेमध्ये. तर अशा प्रकारे नवतीतून आपल्याला इथे बहार दिसतो आहे. मागील शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्ही ह्याच मागेचा व्हिडिओ पाहिला, तिथे आपल्याला नवती किती लांबल्यानंतरही बहार निघतो आहे ते आपण इथे पाहिलं. काही ठिकाणी जे नवती लांबत आहे त्यांनी पाणी थोडं थांबवलेलं चांगलं. पाणी थांबून देणं गरजेचं आहे, किंवा थोडं थोडं पाणी द्या नवती जर निघत आहे तर. आणि त्याच्यावर स्प्रे घेऊन त्याला थांबून ठेवा, आणि जेव्हाही पाऊस होईल त्यानंतर तो बाग फुटेलच 100%. आता इथून पुढं ज्यांना पाणी नाहीच आहे, म्हणजे ज्यांच्याकडे पाणी बिलकुल नाही आहे, असे पण बरेच लोक आहे, त्यांनी 100% पावसाचीच वाट पाहायची. पाऊस झाल्यावर झाडं जेव्हा ॲक्टिव्ह होतील ह्या झाडासारखे, त्यावेळेसच त्याला स्प्रे घ्यायचं आहे, जेणेकरून ते झाड घेईल आणि त्या स्प्रेचा रिझल्ट आपल्याला 100% मिळेल. मग आता पाऊस जर आला समजा 1 तासाचा, अर्धा तासाचा, तर पाणी सोडायचं का? जर झाडाचे डोळे बाहेर पडत असेल, नवती असो फुल असो, तरच पाणी द्यायचं आहे. अन्यथा थांबून घ्यायचं परत दुसऱ्या पावसासाठी. कारण एवढ्याच पावसाने याचं काही भागणार नाही आहे, आणि आपलं पाणी दिलं तर बाग नवतीवर जाण्याची दाट शक्यता राहते. त्यामुळं आपण इथे थांबून घ्यायचं आहे. आणि ज्यांचे बागं फुटले त्यांना स्प्रे सांगितलेलंच आहे काय स्प्रे घ्यायचा. न्यूट्रिशनमध्ये 1261 आणि ह्युमिक ॲसिड देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून न्यूट्रिशन त्याला वेळेवर भेटत राहील आणि फुलं गळणार नाही. बाकी अजून काही नवीन माहिती वाटल्यास तुम्ही कमेंट्समध्ये
प्रश्न विचारा, डिटेलमध्ये त्याचे जे तुमचे प्रश्न आहे ते डिटेलमध्ये टाका, जेणेकरून त्याच्यावर नवीन व्हिडिओ आपण बनवू. धन्यवाद.